नारायण राणेंनी 15 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करत उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। मात्र 15 दिवसात त्यांच्या भूमिकेतला आक्रमकपणा हरवत गेला आणि त्यांनी सपशेल माघार घेत आपला राजीनामाही मागे घेतला। सरकार म्हणून ज्या प्रकारे हाताळलं गेलं पाहिजे, सरकार आणि पक्ष समन्वय साधला गेला पाहिजे, तो दिसत नाही आणि त्यामुळे विधानसभेचे निवडणुकीचं भवितव्य मला योग्य दिसत नसल्यामुळे भविष्यातल्या पराभवात मी वाटेकरी मंत्री म्हणून राहू नये म्हणून माझ्या पदाचा मी राजीनामा देत आहे। मी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी मला हमी दिली की जे काही गोष्टी घडलेल्या आहेत तशा भविष्यात तुमच्या बाबतीत घडणार नाही, तुमचा सन्मान आम्ही राखू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। मीही वरिष्ठ नेत्यांना सन्मान देऊन त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि मी काँग्रेसमध्ये काम करायचा निर्णय घेतला। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया, चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, राजकीय भूकंप राणे घडवतील अशी अपेक्षा काहीशी होती, काहीतरी ठोस निर्णय घेतील अशीही काही अपेक्षा होती, मात्र मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसचे आणि काँग्रेसच्या वरिष्ठांचे सफल झाले असं म्हणावं लागेल। राणेंनी अखेर आपलं बंड थंड केलेलं आहे, काय सांगाल? निश्चितच एमाली, कारण मागील 15 दिवस राणे काँग्रेसच्या प्रतिसादाची वाट बघत होते। तो प्रतिसाद त्यांनी निर्णायक भूमिका आपण जाहीर करू हे जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर तो प्रतिसाद त्यांना मिळाला आणि आज जेव्हा राणे आज संध्याकाळी आपली निर्णायक भूमिका जाहीर करणार होते त्यावेळेला सकाळपासूनच काँग्रेसच्या नेत्यांची धावपळ झाली। एक गोष्ट याच्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला आहे, विधानसभा निवडणुकीत या पराभवामुळे कार्यकर्त्यांचं आणि काँग्रेसमधील नेत्यांचंही मनोबल अगदी खचलेलं आहे आणि एक खचलेलं मनोबल राणे जर काँग्रेसमधून बाहेर पडले तर आणखीन खचेल अशी कुठेतरी काँग्रेसला भीती होती। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये राणेंनी जर पक्ष सोडला असता तर ते काँग्रेसला परवडणार नव्हतं आणि म्हणूनच काँग्रेसने सर्वतोपरी प्रयत्न केले राणेंना थांबवण्याचे। आज राणे जी निर्णायक भूमिका जाहीर करणार होते ती स्पष्ट होती की ते थेट काहीतरी निर्णायक भूमिका जाहीर करतील, परंतु सकाळपासून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या। त्यांच्या जुहू येथे बंगल्यावर जाऊन काही काँग्रेसचे नेते त्यांना सकाळी भेटले। आज संध्याकाळी साधारणतः 4:45 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे दिल्लीतील निरोप घेऊन राणेंना भेटले आणि ठोस आश्वासन यावेळेला राणेंना मिळालेलं आहे आणि यावेळेला राणेंनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या आश्वासनावर विश्वास ठेवलेला आहे। आपल्याला माहिती आहे 2005 साली अशाच प्रकारे राणेंना काँग्रेसने मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण मागील 9 वर्षात ते आश्वासन काँग्रेसने पूर्ण केलेलं नाहीये। तरीही राणेंनी काँग्रेसच्या या आश्वासनावर विश्वास ठेवलेला आहे, कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कुठलं आक्रमकपणे पाऊल उचलण्याचे जे मार्ग आहेत तेही मार्ग राणेंसमोर एकदम थोडे होते आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी सुद्धा काहीसा बॅकफूटवर येण्याचा निर्णय घेतला असावा आणि काँग्रेसने जे आश्वासन दिलेलं त्या आश्वासनावर विश्वास ठेवलेला आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार विधानसभा निवडणुकीचं प्रचार प्रमुख पद जे आहे, प्रचार समितीचं प्रमुख पद ते राणेंना मिळण्याची शक्यता आहे आणि हे पद जे आहे ते ज्याच्याकडे ह्या समितीचं प्रमुख पद असतं प्रचार समितीचं त्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली जाते। म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडनं राणेंची भूमिका जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळेच राणे आता नव्याने काँग्रेसमध्ये कामाला लागतील। उद्या जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, राणेंनी राजीनामा दिल्यानंतर आता ही पहिली जी बैठक होते त्या बैठकीला राणे उद्या हजर राहणार आहेत। त्याच्यानंतर ते 2 दिवसांनी कोकणात जाणार आहेत, कोकणात जाहीर सभा होईल त्यांची आणि त्याच्यानंतर विदर्भापासून ते राज्यभरातील प्रचाराला दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। म्हणजे राणेंनी पुन्हा एकदा आक्रमकपणे काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय घेतलाय तो काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांना दिलेल्या आश्वासनावर। हिमाली, नक्कीच या सगळ्या बंडानंतर काहीसे दोन्ही बाजू कुठेतरी बॅकफूटवर जाऊन एकमेकांच्या सामंजस्यानं ते वागलेले दिसून येत आहेत। धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।